जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो होतो हे खरं आहे। मी वक्तव्य कधीच माघारी घेत नाही। फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकरांचं जयंत पाटलांवर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान, ईश्वरपूर की वाळव्यात येऊ, तारीख वेळ सांगा। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना खुलं आव्हान। मला मंगळसूत्र चोर बनता, जयंत पाटील तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार, पुढच्या आठवड्यात निर्णय। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। ही नियम निकष लावायची वेळ नाही, तातडीनं ओला दुष्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करा। खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। धाराशिवमध्ये कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना निर्देश दिले आहेत, कुठेही वसुली करू देणार नाही। धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। 1 नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची ग्वाही। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल, नागपूर ग्रामीण पोलिसांकडून क्लोजर समरी कोर्टात सादर। विधानसभा प्रचारावेळी देशमुखांच्या गाडीवर दगडफेक झाली होती। फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्र उत्सवाला भेटी, प्रसाद लाड यांच्या मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 5.5 लाख, तमिल सेल्वम यांच्याकडून 10 लाख, तर किरीट सोमय्यांकडून 30 लाखांचा आणि मिहिर कोटेजा यांच्या ट्रस्टकडून 25 लाखांचा निधी। दसरा मेळाव्यात राज उद्धव युतीची घोषणा होण्याची शक्यता, मेळाव्यात विचारांचं आदानप्रदान होऊ शकतं। राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं सूचक विधान। हिंगोलीत 2 गटात तुफान राडा, दगडफेकीसह लाठ्याकाठ्यांनी तुफान मारहाण, काही जण जखमी झाल्याची माहिती। सेनगावच्या वेलतुरा गावातील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू। कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि कुटुंबातील 10 बँक खाती पोलिसांनी गोठवली, आता पैसे वापरता येणार नाहीत। घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू अंधेकरचं अनधिकृत घर भुईसपाट, अंधेकर टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांसह महापालिकेची संयुक्त कारवाई। एसटी महामंडळाकडून दिवाळीत 10% हंगामी भाडेवाढ, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असणार। वार्तानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बस वगळता इतरांसाठी निर्णय लागू। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,20,500 रुपये, तर चांदीनंही 1.5 लाखांचा टप्पा पार केला। बिहारमध्ये फेर तपासणीनंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। यादीमध्ये एकूण 7.42 कोटी मतदार, 21 लाख नवमतदारांची नोंद, तर 69 लाख लोकांची नावं वगळली।